तर आज आपण गोड शेवयांची खीर कशी बनवायची तेच बघणार आहोत. तर ही शेवयांची खीर करण्याकरिता इथे मी वाटी शेवई वापरतो, जी मी छायाकार्टवरून ऑर्डर केलेली आहे. या वाट्या शेवयांबरोबरच जाड शेवया सुद्धा मागवलेल्या आहेत, ज्यापासून आपण तिखट शेवया सुद्धा करू शकतो. तर छायाकार्ट.com हे एक स्टार्टअप सुरू करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील गृहउद्योग करणाऱ्या महिलांचे हजारहून अधिक प्रोडक्ट्स खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या शेवया, पापड आणि उन्हाळी वाळवणातील सर्व पदार्थ मिळणार. तर तुम्हालाही ऑर्डर करायचं असल्यास डिटेल्स कॅप्शनमध्ये दिलेले आहे. तर इथे मी कढईमध्ये एक मोठा चमचा तूप गरम करून त्यामध्ये या शेवया खरपूस रंग येईपर्यंत परतून घेतलेले आहे. शेवयांना गोल्डन ब्राऊन रंग आला की यामध्ये 1 वाटी गरम पाणी घालायचं आहे. पाणी पूर्णपणे आटलं की यामध्ये अर्धा लिटर दूध घालून दुधाची क्वांटिटी अर्धी होतपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. यानंतर काजू व बदामाची पूड तयार करून यामध्ये घातलेली आहे. थोड्या वेळ शिजवल्यावर आवडीनुसार साखर आणि वेलची पूड घातलेली आहे. खीरची कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी हवी आहे त्यानुसार तुम्हाला गॅस बंद करायचा आहे. जर तुम्हाला थोडीशी पातळ हवी असेल तर गॅस लगेचच बंद करू शकता, किंवा मग थोडीशी थिक कन्सिस्टन्सी आवडत असल्यास थोड्या वेळ जास्त शिजवायची. तर इथे मी सेमी थिक ठेवलेली आहे. गॅस बंद करून गरमागरम ही खीर सर्व करू शकता. वरतून पिस्त्याने थोडीशी गार्निश केलेली आहे. तर नक्की ट्राय करून बघाल. आणि छायाकार्ट वरून प्रोडक्ट्स ऑर्डर करायचे असल्यास डिटेल्स कॅप्शनमध्ये दिलेले आहे, तर नक्की चेक करा.